इयत्ता 7वी आणि मी श्रीमती अस्मिता गवंडी, दा गायकवाड मनपा मराठी शाळा येथील शिक्षिका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला विषय आहे इतिहास आणि इयत्ता 7वीचा इतिहास म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या इतिहासामध्ये मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा भाग 2 अभ्यासणार आहोत. काल आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम भाग 1 चा विस्ताराने अभ्यास केला होता. मग सुरुवातीला मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही सगळे रेडी आहात? हो. बर, कालचा भाग तास संपल्यावरती वाचलात का? वाचलात ना? काय? मग आपण सुरू करूया थोडेसे आणि मग आजच्या करूया. ठीक आहे. मग मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम भाग 2 आपण आज पाहत आहोत. आता तुम्हाला माहितीच आहे की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये 3 महत्वाच्या व्यक्तींचा कार्यभार आहे. कोणते ते 3 जण? सांगा बरं, कोण होते ते 3? तुमचं माईक ऑन आहे ना? छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाई, महाराणी ताराबाई. हा, म्हणजे स्वराज्य रक्षणासाठी या तिघांनी मुघलांशी प्रखर लढा दिला होता. आणि याच लढ्याला काय म्हणतात? या लढ्याला काय म्हणतात? या तिघांनी जो मुघलांशी लढा दिला याच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. मग तुम्हाला एका वाक्यातला प्रश्न येतो की मराठ्याचा स्वातंत्र्य संग्राम है ना, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम कशास म्हणतात? मग काय उत्तर देणार तुम्ही, सांगा मला. मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामास लढा म्हणतात. नाही, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम कशास म्हणतात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय लिहिणार? आता मी सांगितलं, मराठ्यांनी छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई यांनी स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. या लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणतात. आलं लक्षात? हो टीचर. हा, आता उत्तर विसरायचं नाही. हा, आता स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय? तर स्वातंत्र्य संग्राम हे मराठ्यांच्या इतिहासातील एक रोमहर्षक आणि तेजस्वी पर्व आहे. हा, काय काय घडलं होतं त्यावेळेला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज काय झाले? त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज झाले आणि वयाच्या 17व्या वर्षीच त्यांना युवराज म्हणून घोषित केलं होतं. मग शंभू राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? 14 मे 1600. बोला. 1657 ला. हा, 16व्या शतकातली गोष्ट आहे ना ही. तर 14 मे 1657 मध्ये. कुठे झाला? पुरंदर किल्ल्यावरती. अगदी बरोबर. आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यकारभार आपल्या हाती घेतला. त्यांच्या डोक्यावरती बघा
छत्रपती संभाजी महाराजांच्या डोक्यावरती छत्र धरलंय आणि ज्यांच्या डोक्यावरती छत्र धरलं जातं त्यांना छत्रपती असे म्हटले जाते. तर छत्रपती संभाजी महाराज ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस ते छत्रपती झाले होते. आणि त्याच वेळेला आणखीन एक गोष्ट घडली. दिल्लीमध्ये असलेला औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाजादा अकबर यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि शहाजादा अकबर कुठे आला तर संभाजी महाराजांच्या भेटीस आला है ना, संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला आणि म्हणून मुघल बादशाह औरंगजेब दिल्लीला आला. दिल्लीवरून दक्षिणेला आला. मुघल बादशाह औरंगजेब हा दक्षिणेस का आला असा प्रश्न आहे तुमचा. का आला? त्याने चाल केलेली की आपण राज्याला आता जिंकून द्यायचं नाही. सुरुवातीला का आला, नंतर तो त्यासाठी आला मराठ्यांना राज्य जिंकू देऊ नये म्हणून. पण सुरुवातीला 1683 मध्ये मुघल बादशाह औरंगजेब हा दक्षिणेत का आला? त्याच्या मुलाला घ्यायला. त्याच्या मुलाला घ्यायला नाही आला तर त्याचे पारिपत्य करायला. म्हणजे अकबर त्याच्याशी संघर्ष करून संभाजीला येऊन भेटला हे त्यांना आवडलं नाही म्हणून त्याला युद्धामध्ये हरवण्यासाठी आणि संभाजीला युद्धामध्ये हरवण्यासाठी या दोन्ही गोष्टींसाठी म्हणून तो औरंगजेब दक्षिणेत आला. त्याचे पारिपत्य करण्यासाठी आला, त्याला मारण्यासाठी आला. कुठे आला? दक्षिणेत आला. बघा, अकबराचे पारिपत्य करण्यासाठी बादशाह इसवी सन 1682 मध्ये दक्षिणेत आला. आणि त्याच वेळेला त्यांनी कोणाशी हात मिळवणी केली? बादशाने सिद्धीशी, जंजिऱ्याचा सिद्धी जो आहे त्या सिद्धीशी त्याने हात मिळवणी केली आणि यामुळे संभाजी महाराजांना सिद्धीशी लढा द्यावा लागला. म्हणजे मराठा विरुद्ध सिद्धी, कारण मुघलांनी काय केलं होतं? सिद्धीशी हात मिळवणी केली होती. मग जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध त्याने काय सांगितलं? मोहीम हाती घ्यायला सांगितली. आणि संभाजी महाराज यांनी काय केलं तर एका वेळेला त्यांना 2 शत्रूंना सामोरं जावं लागलं. एक होतं जंजिऱ्याचा सिद्धी आणि मग दुसरा होता पोर्तुगीज है ना, गोव्याचे पोर्तुगीज. या दोघांसमोर त्यांना सामोरं जावं लागलं होतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबला असं वाटलं होतं की संपूर्ण हिंदुस्थान, तेव्हा हिंदुस्थान केवढं होतं? काबूल पासून अगदी कन्याकुमारी पर्यंत, म्हणजे हा सगळा भाग आपल्या ताब्यात येईल असं बादशाहला वाटलं होतं. पण ते शक्य झाले नाही, कारण मराठ्यांचं राज्य जे होतं ते कसं होतं? छत्रपती संभाजी महाराजांनी तिकडे दक्षिणेत औरंगजेबला प्रवेश करू दिला नाही आणि मग त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने आणि युद्ध कौशल्याने काय केलं तर औरंगजेबला नामोहरम केलं होतं. त्यामुळे औरंगजेब संभाजी महाराजांवरती चिडला होता. त्याला असं वाटलं होतं की जोपर्यंत मी संभाजी महाराजांना ठार करणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्यावर हे पागोट आहे हे घालणार नाही असा त्याने प्रणही केला होता है ना. आणि मग त्याने सिद्धी विरुद्ध मोहीम घेतली. मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यातील दंडराजपुरी किल्ल्याला वेढा दिला. आता मला सांगा, संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले? कारण त्यांच्यावरती 3 शत्रूंचा हल्ला होणार होता. बरोबर, पण जंजिऱ्याची मोहीम सोडण्यामागचं खरं कारण काय होतं? 3 जण एकत्र आले, पण जंजिऱ्याची मोहीम सोडण्यामागचं कारण काय होतं? त्यावेळेला नेमकी घटना काय झाली? नेमकं उत्तर हवं. संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी त्यांना फिरावं लागलं. काय घडलं होतं त्यावेळेला? वाचा उत्तर.
जंजिराच्या मोहिमेच्या वेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आल्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले. बरोबर. आलं लक्षात तुमच्या? अगदी परफेक्ट उत्तर द्यायला शिकायचं. हा, तिन्ही सैन्य आलं होतं वगैरे नाही. संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम का सोडावी लागली, तर जंजिऱ्याच्या मोहिमेच्या वेळेला मुघलांचं सैन्य स्वराज्यावर चालून आलं होतं आणि म्हणून त्यांना जंजिऱ्याची मोहीम सोडून माघारी फिरावं लागलं. आता संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं. का ठरवलं? काय घडलं होतं? संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना का धडा शिकवला? पोर्तुगीजांनी अशी कोणती गोष्ट केली? पोर्तुगीजांनी काय केलं होतं? तर संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाहशी हात मिळवणी केली होती, हो ना? गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाहची हात मिळवणी केली आणि म्हणून संभाजी महाराजांनी काय ठरवलं? पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं. बघा, तुम्ही काल बिलकुल पाठ वाचलेला नाही, है ना? आणि त्याच वेळेला मुघल सैन्य पुन्हा स्वराज्यावर चालून आलं आणि म्हणून पोर्तुगीजांची जेव्हा त्यांनी धडा शिकवायला ठरवलं होतं, त्यांच्या रेवदंडा बंदरावरती हल्ला केला होता. तर आता त्यांना पोर्तुगीजांनी सुद्धा काय केलं, तर मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यावर म्हणजे पोर्तुगीजांच्या रेवदंडावरती मराठ्यांनी हल्ला केला. म्हणून पोर्तुगीजांनी काय केलं, गोव्याच्या सीमेवर असलेल्या मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यात वेढा घातला. आता गोव्याचा विजय हातात तोंडाशी आला होता, पण त्याच वेळेला मुघलांनी काय केलं, दक्षिण कोकणावरती चाल करून आले. ते कुठे चाल करून आले? दक्षिण कोकणावरती. त्यामुळे आता त्यांना गोव्याचाही विजय सोडून द्यावा लागला. मुघल किती त्रास देत होते आपल्या मराठ्यांना लक्षात घ्या, की मुघलांनी काय केलं, दक्षिण कोकणावरती हल्ला केल्यामुळे त्यांना आता पोर्तुगीजांचा विजय पण सोडून द्यावा लागला. म्हणजे दोन्ही विजय हातातोंडाशी आलेले सोडून संभाजी महाराजांना माघारी परतावे लागले. पण तरीही औरंगजेबला काही केल्या मराठ्यांना हरवता येत नव्हते. म्हणून औरंगजेबाने आता काय केला, आपला मोर्चा आदिलशाही आणि कुतुबशाही राज्यांकडे वळवला. आता प्रश्न काय आहे, औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही आणि कुतुबशाही राज्यांकडे का वळवला? औरंगजेबाला मराठा विरुद्धांच्या मोहिमेत यश येत नव्हते, त्यामुळे त्यांनी ती मोहीम स्थगित केली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्याकडे वळवला. अगदी बरोबर. स्थगित केली म्हणजे काय? थोड्या वेळासाठी थांबवलं. हा, अगदी बरोबर. थोड्या वेळेसाठी थांबवली. मग आता उत्तर बघा कसं लिहिलंय, आपले अफाट सैन्य व प्रभावी तोफखाना घेऊन औरंगजेबाने मराठ्यांच्या राज्यांवर आक्रमण केल्याने संभाजी महाराज पोर्तुगीजांवरील आक्रमण सोडून मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतले, है ना? अशी एक घटना घडली. मग औरंगजेबला काय कळलं, की मराठ्यांच्या विरुद्ध मोहिमेत आपल्याला काही यश येत नाही, म्हणून ही मोहीम त्याने तुर्तास स्थगित केली आणि आपला मोर्चा कुठे वळवला? आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे. आता आदिलशाही आणि कुतुबशाही यांना त्याने काय केलं? हरवलं, है ना? आदिलशाही आणि कुतुबशाहीचा मुघलांनी काय केला? शेवट केला. आणि मग मुघलांना तिथून काय मिळाली? प्रचंड संपत्ती मिळाली, सैन्य मिळालं. आता त्यांची शक्ती वाढली की नाही? वाढली की नाही? हो. हा, आता त्यांनी आणि मग आता त्यांना सगळं शक्ती, पैसा सगळं मिळालं. आदिलशाही आणि कुतुबशाहीचं लष्कर मिळालं. त्यामुळे मराठ्यांचा पाडाव करण्यावर आता बादशाहने सर्व शक्ती केंद्रित केली. आता त्यांना काय वाटलं, की मी सहजच काय करू शकेन,
मराठ्यांचा पाढाव करू शकेल. पाढाव करणे म्हणजे मराठ्यांना हरवू शकेल. आता मला पुढचा प्रश्न सांगा. संभाजी राजांनी कोणता ग्रंथ लिहिला? संभाजी राजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? बुधभूषण. बुधभूषण. काय नाव आहे? बुधभूषण. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव बुधभूषण. या ग्रंथामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत? काय आहे या गोष्टी? म्हणजे बुधभूषण ग्रंथातील 2ऱ्या अध्यायात कोणती विशेष गोष्ट आहे? राजनीतीची चर्चा. मग राजनीतीची चर्चा म्हणजे काय? म्हणजे काय आलं आहे त्या भागात? त्यात राजांची लक्षणे, प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण व कार्य, राजाचे सल्लागार, गड व गडावरील साहित्य, लष्कर, राजाची कर्तव्य, हेर व्यवस्था इत्यादी विषयी माहिती दिलेली आहे. अगदी बरोबर. बुधभूषणच्या 2ऱ्या अध्यायात त्यांनी राजनीतीची चर्चा केली आणि त्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलं की राजाची कोणती लक्षणं आहेत, प्रधानाने कोणतं काम करावं, राजपुत्राचं काय काम असावं, गडावरील लष्कर कसं असावं, नंतर राजाची कर्तव्य, हेरांची व्यवस्था, हे सगळे भाग त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि ते सगळं त्यांनी नमूद केलेलं आहे. औरंगजेबाने मुकब्बर खान याची नेमणूक कोणत्या प्रांतावर केली? सांगा. औरंगजेबाने मुकर्रब खान याची नेमणूक कोणत्या प्रांतावर केली? कोल्हापूर. कोल्हापूर. अगदी बरोबर. कोल्हापूर. कशासाठी केली माहितीये तुम्हाला? टीचर, तिथे जर काही शिवाजी महाराज संभाजी महाराज आले तर त्यांना पकडण्यासाठी. कारण संभाजी महाराज दक्षिणेत होते आणि कोल्हापूर पण तेव्हा दक्षिण प्रांतच येतो है ना. कोल्हापूर कुठे आहे? दक्षिणेतच आहे. आणि कोल्हापूरवरून कोकण भाग, स्वराज्याचा भाग जो आहे, रायगड किंवा सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हे सगळं जवळ येतं. त्यामुळे जर कुठेही छत्रपती संभाजी महाराज असतील तर त्यांच्यावरती हल्ला करता यावा म्हणून औरंगजेबाने मुकर्रब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावरती केली. आता मुकर्रब खानाला कळलं की संभाजी महाराज कुठे आहेत, तर संगमेश्वर येथे आहेत आणि तिथे त्यांना अटक करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? 11 मार्च 1689. 11 मार्च 1689 रोजी झाला. ठीक आहे. आता आपण इथपर्यंत काल पाठ अभ्यासला होता आणि त्यावरचे प्रश्न पाहिले. आता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्य जे मराठ्यांचं स्वराज्य जे होतं ते मुघलांना मिळाले का? नाही. मग काय बरं घडलं असेल? बघा, प्रश्न असा आहे की संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज का झाले? संभाजी महाराजांचा जो मृत्यू झाला, आता मात्र मुघलांशी प्रखर लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. कारण त्यांना माहिती होतं की आता आपण गप्प बसायचं नाही. आपल्या राजाची निर्घुण अशी अमानुषपणे छळ करून हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळे मराठे एकत्र झाले आणि ते मुघलांशी लढा द्यायला सज्ज झाले, तयार झाले. का बरं सज्ज झाले? उत्तर कसं लिहिणार तुम्ही? सांगा उत्तर कसं लिहिणार? औरंगजेबाने अत्यंत अमानुषपणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्याने मराठे सिद्धीने पेटून उठले.
त्यांनी राजाराम महाराजांना छत्रपती केले. अशा प्रकारे स्वराज्य क्षणासाठी मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठा सज्ज झाले. अगदी बरोबर की आता राजाराम महाराजांना छत्रपती करण्यात आलं आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या बरोबर काम करून स्वराज्य रक्षणासाठी मराठ्यांनी मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी ते काय झाले, सज्ज झाले. चला पुढे जाऊया. आता छत्रपती राजाराम महाराजांची गोष्ट आपण आता समजून घेऊया. छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म कधी झाला आणि कुठे झाला? 24 फेब्रुवारी 1670. 24 फेब्रुवारी 1670. कुठे झाला? राजगडावर. त्यांच्या आईचं नाव माहिती काय होतं? इकडे दिलं नाहीये. सोयराबाई. आणि संभाजी महाराजांच्या आईचं नाव काय होतं? सईबाई. म्हणजे संभाजी महाराजांचा राजाराम हा सख्खा भाऊ होता का? नाही, चुलत. सावत्र भाऊ. भाऊ, कारण त्यांचे वडील एक होते, आई वेगळ्या होत्या, है ना. चुलत भाऊ कधी म्हणतो आपण, जेव्हा वडिलांच्या भावाचा मुलगा असतो तेव्हा चुलत येतं. पण इथे वडील दोघांचे एकच होते, शिवाजी महाराज. पण संभाजी महाराजांची आई होती सईबाई आणि राजाराम महाराजांची आई होती सोयराबाई. पण छत्रपती संभाजी महाराजांनी राजारामाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं, मुलाप्रमाणे प्रेम केलं होतं. आणि संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई हिने सुद्धा राजारामांना मोठा मुलगाच समजलं होतं. तर आता छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेला संभाजी महाराजांचा मुलगा जो आहे शाहू हा अगदी लहान होता आणि त्याला राजा करण्यापेक्षा येसूबाईंनी काय निर्णय घेतला, तर छत्रपती राजाराम महाराजांना राजा करावे. तर राजारामाचा जन्म झाला होता 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर. छत्रपती राजाराम महाराज आता स्वराज्य रक्षणासाठी सज्ज झाले. बघा, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर सर्व सूत्र कोणाच्या हाती आली? राजाराम महाराजांच्या हाती आली. आणि त्या मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचं जे स्वप्न औरंगजेबचं होतं त्यासाठी त्यांनी काय केलं, रायगडाला आता वेढा घालायचं ठरवलं. कोणाचं स्वप्न होतं? औरंगजेबचं. काय स्वप्न होतं की दक्षिणेचं राज्य जे आहे ते आता आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे, मराठ्यांचं साम्राज्य जे आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, रायगडाला वेढा घातला. आणि या वेढा घालण्याच्या कामासाठी त्यांनी कोणाला पाठवलं? हा आहे जुल्फिकार खान. त्याचं नाव काय आहे? जुल्फिकार खान. जुल्फिकार खानाला त्यांनी रायगडावरती वेढा घालण्यासाठी पाठवले. आणि त्याच वेळी राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी ताराबाई आणि संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई, छत्रपती राजाराम महाराज, येसूबाई आणि या ताराबाई हे कुठे होते त्यावेळेला? सर्व एकाच ठिकाणी रायगडावरती होते. तर सर्वांनी एकाच ठिकाणी राहिलं तर सगळे पकडले जातील आणि सगळे कैद होतील. आणि म्हणून सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे आहे हे लक्षात घेऊन येसूबाईंनी काय केलं, या येसूबाई आहेत, हा त्यांचा मुलगा छोटा शाहू आहे, तर यांनी काय केलं, तर सगळ्यांनी एकत्र न राहता मी रायगडावरच थांबते आणि रायगडाशी मुघलांच्या विरुद्ध झुंज देते. पण तोपर्यंत तुम्ही मात्र, राजाराम महाराजांना सांगितलं, तुम्ही मात्र रायगडावर थांबू नका आणि आपली पत्नी महाराणी ताराबाई यांना घेऊन तुम्ही रायगडावरनं निघायचं असं त्यांनी सांगितलं. बरोबर. तर हे सगळे जे आहे हे राजनैतिक निर्णय होते.
आणि त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडले आणि ते कुठे गेले? जिंजीला गेले. राजाराम महाराज यांना त्यांनी राजा घोषित केलं. म्हणजे राजा जर सुरक्षित असेल तर आपली प्रजा सुरक्षित राहील, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही आता राजे आहात आणि तुम्ही सुरक्षित राहायचं, आणि तुम्ही रायगडावर न राहता कुठे जायचं आहे? जिंजीला जायचं आहे. छत्रपती राजाराम महाराज 5 एप्रिल 1689 रोजी जिंजीला जाण्यासाठी निघाले. जिंजी कुठे आहे? इथे दक्षिणेत येतं. तर दक्षिणेत ते राजाराम महाराज रायगडावरून निसटले आणि दक्षिणेला जिंजीला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जिंजीचा किल्ला अभेद्य होता. हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते. त्यांच्या सोबत कोण होतं जिंजीला जाताना? तर जिंजीला जाताना राजाराम महाराजांच्या सोबत होते प्रल्हाद निरोजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले हे विश्वासू लोक त्यांनी सोबत घेतले आणि राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. त्यानंतर अशी घटना घडली की मुघलांनी नोव्हेंबर 1689 एप्रिलमध्ये राजाराम महाराज जिंजीला गेले आणि नोव्हेंबर मध्ये मुघलांनी रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला. बघा, मुघलांच्या पुढे आता रायगड दीर्घकाळ लढवणे कठीण होतं. मुघलांनी तो किल्ला नोव्हेंबर 1689 मध्ये आपल्या ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई आणि त्यांचा पुत्र शाहू यांना काय केलं? रायगडावरच कैदी बनवून ठेवलं. जिंजीला जात असताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धची संघर्षाची जबाबदारी जी आहे ही कोणावरती सोपवली होती? रामचंद्र अमात्य, शंकराजी नारायण हे जे सचिव आहेत त्या सचिव, आणि संताजी घोरपडे, तसेच धनाजी जाधव या सर्वांवरती रायगडाची जबाबदारी सोपवली होती. आणि ते त्यांनी मुघलांविरुद्ध त्यांना संघर्ष करण्यासाठी तिथे थांबवलं होतं. पण रायगड मात्र काय झाला? मुघलांच्या ताब्यात गेला आणि तिथे येसूबाईंना कैद करण्यात आले होते. आता औरंगजेब काय करायला लागला? तर मराठ्यांच्या दृष्टीने ही आणीबाणीची परिस्थिती होती आणि औरंगजेबने मराठ्यांना काय केलं? वतन दिली आणि आपल्या बाजूला वळवून घेतलं औरंगजेबने, आणि आपल्या राज्यात मराठ्यांना जहागिरी देण्यास सुरुवात केली. आता हेच तंत्र राजाराम महाराजांनी वापरलं. राजाराम महाराजांनी पण काय केलं? तर मराठ्यांना जो जो प्रदेश जिंकला त्यांची वतनं आणि जहागिरी द्यायला सुरुवात केली. म्हणजे जे मराठे मुघलांकडे जात होते, औरंगजेबकडे जात होते, ते आता स्वराज्यासाठी काम करू लागले. पहा, शिवाजी महाराजांनी वतन आणि जहागिरी देण्याची प्रथा जी आहे ती बंद केली होती आणि रोख रक्कम किंवा रोख पगार जो आहे तो ह्या लोकांना देण्यास सुरुवात केली होती आणि ही योग्य प्रथा होती. ती छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा सुरू ठेवली होती. पण छत्रपती संभाजी महाराजांनी ही जेव्हा प्रथा सुरू ठेवली तेव्हा हे जे वतनदार होते, जहागीरदार होते, ते थोडे नाराज झाले होते आणि ते जाऊन हळूहळू मुघलांना भेटू लागले. कारण मुघल काय करायला लागले? औरंगजेब काय करत होता? तर यांना जहागिरी देत होता आणि हीच गोष्ट राजारामांच्या लक्षात आली आणि राजाराम महाराजांनी सुद्धा मराठी सरदारांना वतन आणि जहागीरदारी देण्यास सुरुवात केली. आता आपल्याला जहागीरदारी मिळते म्हटल्यावरती मराठी सरदार सुद्धा राजाराम महाराजांच्या बाजूने आले आणि अशा पद्धतीने राजाराम महाराजांनी मुघल प्रदेशांवरती धडाक्याने आक्रमण करण्यासाठी या वतनदार जे होते, म्हणजे मराठी सरदार जे होते, यांना काय केलं? उद्युक्त केलं आणि ह्या मराठी सरदारांनी मुघल सेनानींना पराभूत केलं आणि या पराक्रमात संताजी आणि धनाजी हे आघाडीवर होते.
बघा, आपल्या मराठी सरदारांनी काय केलं, मुघलांच्या छावण्यांवरती आक्रमण करत गेले आणि मुघलांना त्यांनी हरवायला सुरुवात केली. एकदा तर काय झालं माहितीये का तुम्हाला, एके दिवशी मुघलांच्या छतावरती असलेला हा जो सोन्याचा कळस होता की नाही, हा सोन्याचा कळस मराठ्यांनी, त्यामध्ये सुद्धा कोण होतं मोठं पुढे, तर संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी मुघलांच्या छावणीवर असलेला हा जो सोन्याचा कळस आहे, हाच कळस त्यांनी काय केला, तंबूवरचा कळस कापून आणला आणि आपला झेंडा, मुघलांच्या झेंड्यांच्या जागी मराठ्यांचा झेंडा तिथे फडकवला. म्हणजे अशा पद्धतीने हे संताजी धनाजी काम करत होते आणि त्यांची दहशत ही मुघलांना वाटायला लागली आणि इतकी वाटायची की मुघल सैनिक इतके धनाजीला घाबरत असत की जर घोडा पाणी पित नसेल तर मुघल सैनिक घोड्याला विचारत असत की तुला काय त्या पाण्यामध्ये धनाजी दिसतोय का. एवढी दहशत संताजी धनाजी यांची मुघलांना बसली होती, इतके ते गनिमी कावा करून मुघलांना त्रास देत होते. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला मुघलांनी रायगड ताब्यात घेतला त्यावेळेला बादशाने जुल्फिकाराला दक्षिणेत जिंजीच्या स्वारीवर पाठवलं आणि बादशाहने जुल्फिकारने जिंजीला आला आणि जिंजीच्या किल्ल्याला, हा जो जिंजीचा किल्ला आहे, या जिंजीच्या किल्ल्याला जुल्फिकाराने वेढा दिला. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्ष निकराने लढवला. संताजी आणि धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून हल्ले चढवले. म्हणजे ते बाहेर होते जिंजीच्या किल्ल्याच्या, म्हणजे स्वराज्य रक्षणासाठी ते बाहेर होते, तर त्यांनी बाहेरून मुघलांना प्रतिकार केला. अखेरीस राजाराम महाराज हे जिंजीच्या वेढ्यातून बाहेर पडले आणि महाराष्ट्रात परत आले. कोण? राजाराम महाराज. कुठे आले? जिंजीहून, दक्षिणेवरून, कर्नाटकातून ते कुठे आले? महाराष्ट्रात परतले. त्याने जुल्फिकारांना जिंजीचा किल्ला, त्यानंतर जुल्फिकाराने काय केलं, जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. राजाराम महाराज परत जेव्हा रायगडावर म्हणजे महाराष्ट्रात परत आले, तेव्हा परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर अधिकच वाढला. त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश, बागलन, वराड या प्रदेशांवर हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सुद्देगिरीने संताजी आणि धनाजी यांसारखे शेकडो वीर तयार केले. त्यांच्या स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण करून मोलाची कामगिरी पार पाडली. परंतु हे सर्व घडत असताना त्यांचा अखेरीस 2 मार्च 1700 मध्ये सिंहगडावरती अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. राजाराम महाराज हे विचारी, मनमिळावू स्वभावाचे होते. मराठी राज्यातील सर्व कर्तबगार माणसांना त्यांनी एकत्र आणलं होतं, त्यांची एकजूट केली होती, त्यांच्यात चैतन्य निर्माण केलं होतं. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 वर्ष त्यांनी औरंगजेबाला मोठ्या धैर्याने व चिकाटीने टक्कर दिली होती. अत्यंत कठीण समयी स्वराज्याचे रक्षण ही राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी होती. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर कार्य सुरू होतं ते म्हणजे महाराणी ताराबाई यांचं. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम महाराज यांचं वर्णन करताना त्यांना स्थिर बुद्धी विशेषणाचा उपयोग केला आहे आणि तो खरोखरच राजाराम महाराजांच्या बाबतीत योग्य होता. पण राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आता मात्र मराठ्यांचं साम्राज्य हे मुघलांच्या ताब्यात जाईल असं औरंगजेबला वाटलं होतं, पण तसं घडलं नाही. महाराणी ताराबाई यांनी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर एवढा प्रचंड मोठा संघर्ष केला की औरंगजेबला वाटले होते आपण हा संघर्ष जिंकला, पण तसे न होता परिस्थिती उलट झाली. औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता, पण त्याला युद्ध जिंकता येत नव्हतं.
त्याला स्वराज्य आपल्या ताब्यात मिळवता येत नव्हतं. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी ताराबाई या पुढे आल्या. विद्यार्थी मित्रांनो, ताराबाई, महाराणी ताराबाईंचं जे कर्तृत्व आहे, हे कर्तृत्व आपण पुढील तासाला अभ्यासणार आहोत. आज आपण थोडी उजळणी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केली आणि छत्रपती राजाराम महाराजांचं कार्य अभ्यासलं. राजाराम महाराजांनी मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम यामध्ये मुघलांशी कसा प्रकर्षाने लढा दिला हे आपण अभ्यासले. पुढच्या तासिकेला आपण महाराणी ताराबाईंचं कार्य अभ्यासणार आहोत आणि हा पाठ हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही या पाठाकडे पूर्णपणे लक्ष देणार आहात आणि हा पाठ तुम्ही वाचणार आहात. कारण ह्या सगळ्या घटना तुम्हाला व्यवस्थित जर लक्षात आल्या तर पुढचं पेशवेकालीन राज्य कसं स्थापित झालं हे तुम्हाला छानपैकी समजून येईल. ठीक आहे. तर आता तुम्ही पुढच्या तासाला, पुढच्या बुधवारी येताना महाराणी ताराबाई यांचं कार्य जे आहे हे वाचून येणार आहात आणि मग आपण काय करणार आहोत तर